सलाम जय ख्रिस्त सर्व ख्रिस्ती प्रीतीमध्ये सर्व प्रियजनांना आणि माझे दिवस सर्वांना प्रियजनांना हा समय परमेश्वराने आपल्याला दिलेला आहे त्याचा आपण धन्यवाद करूया, त्याची उपकार स्तुती करूया, त्याला आभार मानूया। प्रियजनांनो, सुंदरसं वचन मला आज मिळालेलं आहे सुसमाचारसाठी। प्रियजनांनो, नवा करार याचा मार्क शुभवर्तमान याचा 4था अध्याय आणि 35 to 41 म्हणजे 4-5 वचनच आहेत। 4-5 वचनच तुम्हाला ओळी वाचायची। प्रियजनांनो, सुंदरसं वचन आहे। हेडिंग बघा, येशू वादळ शांत करीतो। येशू वादळ शांत करतो। येशू काय? येशू कोण आहे? का आला तो जगात? हे तुम्हाला मला माहित पाहिजे प्रियजनांनो, तेव्हाच आपण जगाला सांगू शकणार येशू काय, येशू कोण आहे, कशासाठी आलाय जगात। प्रियजनांनो, असा महान परमेश्वर तो आहे। तो देव स्वरूप असताना तो माझ्यासाठी तुमच्यासाठी तो लीन झाला, नम्र झाला। त्याने स्वतःला रिक्त केले। सुपर 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 पॉवर ऑल मायटी गॉड असताना तो मनुष्याच्या रूपात, मनुष्य म्हणजे मनुष्य दास, मनुष्याचा दास स्वरूप त्यांनी धारण केलं प्रियजनांनो। आणि तो इथपर्यंत स्वर्गीय पिता परमेश्वराची आज्ञा त्यांनी पालन केली। इतका तो लीन नम्र झाला, त्या वधस्तंभाचं मरण त्यांनी सहन केलं प्रियजनांनो। इतका तो लीन आणि नम्र झाला प्रियजनांनो। आज मला आणि तुम्हालाही त्याला समोर ठेवून त्याचे जर आपण लेकरं म्हणतो, तो मला आणि तुम्हाला लीन नम्र होणं फार गरजेचं आहे प्रियजनांनो। आधी लीनता मग मान्यता असं म्हटलेलं आहे। आपल्याला लीन नम्र व्हायचंय प्रियजनांनो। आपण जेव्हा जोर स्वतःला मी करणार, मी संपवा प्रियजनांनो। मी 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 याच पिशाचे पिश येते। पिश 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 म्हणजे काय? पिशाचे म्हणजे काय? पिश म्हणजे काय? सैतान। सैतान म्हणतो मी मी मी। तसा मनुष्याला त्याने पिसावून टाकलं। मी म्हणायचं, अभिमान, प्राऊड, मी आहे तर सर्व काय असं, तो आहे तर सर्व काय आहे, तो आहे तर मी आणि तुम्ही आहोत प्रियजनांनो। मूळ आपण सोडून देतो आणि पत्ते तोडत बसतो। मूळ काय आहे? तुमचा माझा निर्माण करता कोण आहे? त्याला तुम्ही धरा, त्याला तुम्ही ओळखा। कोण आहे? प्रभू येशू मसीह। त्यांनी आपल्याला बनवलं, आपण त्याची आज्ञा पालन केली नाही, आज्ञाभंग केली आणि आपल्यावर स्वतः पाप मरण दंड ओढून घेतला आणि सैतानाच्या भुरळमध्ये, सैतानाच्या दासात चाललो गेलो आपण, त्याच्या पापात आपण चालले गेलो प्रियजनांनो। जे नरककुंड आहे ना, नरककुंड, ते आपल्यासाठी नाही बनवलं परमेश्वराने। नरककुंड केवळ सैतानासाठी बनवलं, केवळ सैतान लुसिफरसाठी। प्रियजनांनो, आपल्यासाठी त्यांनी स्वर्ग बनवला, जिथं सर्व काही शांती आहे, त्याची अविनाशी शांती आहे, त्याचा अविनाशी आनंद आहे, त्याचं सार्वकालिक जीवन आहे। हे तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी त्यांनी तयार केलेलं आहे प्रियजनांनो। आणि त्याचं शांतीचं 1000 वर्षाच्या राज्यात तिने आपल्याला सार्वकालिक जीवनात आमंत्रण केलेलं आहे, त्याचा प्राण देऊन प्रियजनांनो। कोण अशी प्रीती करेल प्रियजनांनो जगात? थोडंसं आपण ब्रेन यूज करूया। ब्रेनने आपल्याला झिरो मिळणार कोणीच नाही आहे जगात। बिग झिरो, बिग बिग झिरो। मनुष्य एकमेकांवर प्रेम करतो आणि स्वतः त्या प्रेमाच्या पोटी कोणी धाडस करून मरून जाईल, परंतु तरी पण त्यांचं प्रेम कसं आहे? कसं आहे त्यांचं प्रेम? शारीरिक वासना म्हणतात, शारीरिक। पण खरी प्रीती परमेश्वराने करून दाखवली आपल्या आत्म्यावर। तर परमेश्वर हा, त्याचा पवित्र पवित्र परमेश्वर हा, आपला त्रेक एक परमेश्वर हा महान परमेश्वर प्रियजनांनो। आणि त्याचा आत्मा, त्याचा जीवात्मा त्याने तुमच्यात आणि माझ्यात फुंकला, तेव्हा आपण जीवधारी झालो। आणि त्याचा हा आत्मा आहे, त्याचा आत्मा आहे हा। आणि
त्याचा आत्म्याचा नाश कसा करणार प्रियजनांनो? त्याने आपल्याला मारण्यासाठी, त्याने आपल्याला दंड देण्यासाठी आपल्याला जन्म नाही दिला, आपल्याला बनवलं नाही त्याने. आदामाने हवायला, जो मूळ पुरुष, आपल्याला मूळ पुरुष आदामाने हवा, त्यांना यासाठी नव्हतं बनवलं, तर देवाचा गौरव करण्यासाठी, देवाचा महिमा स्तुती करण्यासाठी त्यांना निर्माण केलं प्रियजनांनो. त्यांना म्हणजे आपल्याला, कारण ते मेन आहेत मूळ पुरुष, आणि आपण पण, आणि त्यांच्यामधून आपण आलो. पण हा जो आदाम, त्याने एक्सेप्ट नाही केलं की प्रभू मी चूक केली, मी पापी आहे, तुझी आज्ञा मी भंग केली, तुझी आज्ञा मी पालन केली नाही, माझी क्षमा कर, नाही म्हटलं त्याने. आणि जर त्याने म्हटलं असतं तर एवढं मोठं सर्व नसतं झालं प्रियजनांनो. परंतु त्यांनी म्हटलं नाही, आणि याकरिता, यासाठी केवढं मोठं मरणदंड प्रभू येशू मसीहला सहन करावं लागलं प्रियजनांनो. केवढी मोठी कुर्बानी, केवढं मोठं पवित्र बलिदान त्याचं द्यावं लागलं प्रियजनांनो. त्याचं जो अपमान, त्याचं तो अपमानास्पद मरण, भर चव्हाट्यावर त्याला मारले प्रियजनांनो. माझ्या अपराधांसाठी, तुमच्या अपराधांसाठी तो घायल झाला प्रियजनांनो. एक शरीरात अशी प्रभू येशू मसीहच्या अशी जागा नव्हती जिथं जखम नव्हते प्रियजनांनो. एक कोणा नव्हता त्याचा, पूर्ण शरीर त्याचं खिळखिळ, पूर्ण लथपथ, पूर्ण शरीर त्याचं छिन्न भिन्न झालेलं प्रियजनांनो. 49 सोटे प्रभू येशू मसीहला मारले. 49 का? त्याच्या फटक्यांनी मला आणि तुम्हाला आरोग्य प्राप्त व्हावे म्हणून. आरोग्य म्हणजे हे जगिक शरीराचं नाही प्रियजनांनो, तर आत्म्याने आपण आरोग्य मिळावं. आपल्या आत्म्याला आपण आरोग्य प्राप्त करून घ्यावं त्याच्याकडून. त्याने आपल्याला आरोग्य दिलं, हे आपण ते आरोग्य स्वीकारावं की हो प्रभू, तुम्हाला मला आत्मिक आरोग्य दिलेलं आहे, की मी, हा आत्मा तुझा आहे, मी पश्चाताप करतो की मी पापी आहे, मी कबूल करतो की मी पापी आहे. आज हा समय दिलेला आहे. पश्चाताप करा प्रियजनांनो. त्याचा दिवस प्रभू येशू मसीहचा येणं फार 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 जवळ आलेले प्रियजनांनो. पश्चाताप करा, लीन नम्र व्हा, सर्वांना क्षमा करा, सर्वांना क्षमा करा. किती तुमचा अपमान केला असेल कोणी, किती तुम्हाला घाण शिव्या दिल्या असतील प्रियजनांनो, आज त्यांना क्षमा करा. वरून तोंडाने नाही, पूर्ण जीव, आत्म्याने, अंतःकरणाने पूर्ण क्षमा करा. कारण तो उदाहरण आहे ना प्रियजनांनो. करोड रुपये त्याचे असतात, त्या राजाचे करोड रुपये त्यांनी घेतलेले असतात त्या दासानं, आणि तो राजा म्हणजे परमेश्वर प्रभू येशू मसीह त्याला क्षमा करून सोडून देतो, आणि तो दाराच्या बाहेर जात नाही, त्याचा दास मिळतो दुसरा एक. त्यांनी फक्त 2 रुपये घेतलेले असतात, 2 रुपये, तर त्याला तो किती मारतो, त्याचं नड दाबतो, त्याला जेलात टाकतो, आणि पूर्ण त्याचं तो कर्ज घेतो प्रियजनांनो. असा दुष्ट दास नका बनू. असे दुष्टतेनं आपलं अंतःकरण नका करू प्रियजनांनो. त्या दुष्टाला पायाखाली पुसला, तो दुष्ट सैतान तुम्हाला भुरट टाकतो की क्षमा नको करू. तो आपल्याला सांगतो क्षमा नको करू. तो तुझ्या दारात आला ना, त्याला तू मार, त्याला क्षमा नको करू. असे दगडी हृदयाचे फार लोक आहेत प्रियजनांनो. आणि प्रियजनांनो, मी स्वतः अनुभव करते, असे लोक आहेत आमच्या कुटुंबामध्ये पण फार लोक आहेत. फार दुःख वाटते त्याच्यासाठी. आम्ही केवळ काय करू शकतो? प्रार्थना. परमेश्वरा त्यांचे हृदय अंतःकरणाला, दगडी हृदय अंतःकरणाला तू पाजत हो. त्यांचं हृदय अंतःकरण तू बदलणारा परमेश्वर आहे, की त्यांनी सर्वांनी प्रथम आपण सर्वांना क्षमा करावी. सर्वांनी जे विवज मला बघत आहेत, सर्वांनी आपल्या छातीवर हात ठेवून म्हणा, मी सर्वांना क्षमा करणार, मी सर्वांना हृदय अंतःकरणाने सर्वांना क्षमा करणार, सर्वांवर दया करणार, सर्वांवर प्रीती करणार, आणि प्रभू येशू मसीहचं स्तुती, त्याची आराधना मी करणार, आणि त्याला मी प्रथम स्थान देणार. प्रियजनांनो, बघा तुम्हाला कसं वाटणार, किती आनंद वाटेल सर्वांना क्षमा केल्यावर. प्रियजनांनो, मी तेच करत आहे, मी तेच येशू मसीहला फॉलो करायचा प्रयत्न करत आहे.
आय हॅव डिसाइडेड. म्हणा बरं हे गाणं छोटंसं इंग्लिशमध्ये. आय हॅव डिसाइडेड टू फॉलो जीसस. आय हॅव डिसाइडेड टू फॉलो जीसस. नो टर्निंग बॅक, नो टर्निंग बॅक. आपल्याला तो दुष्ट शैतान कारण का, अरे तू ते पाप केलेलं आठवते तुला, तुला देवापा क्षमा नाही करणार. मग आपलं मन काय म्हणते, अरे हा असं आहे का. प्रियजनांनो, तो कानात येऊन आपल्याला बोलणार, पण त्याच्या बोलणं, त्याचं भुरळ टाकणं. जसं हवाबाई फसली, फसू नका. आता तो समय नाही राहिला फसायचा. आता त्याला घ्या आणि आपटा पायाखाली, पायाखाली कुचता त्याला. परमेश्वराची आपल्याला आज्ञा आहे की त्या दुष्ट शैतान जो आहे, तो साप, जुनाट अजगर साप, त्याला पायाखाली कुचलायचा, त्याला खिमा करायचा आणि परमेश्वराचा पुरस्कार आम्हाला उंच करायचा आहे. त्याच्या विजय, त्याच्या तो जो विजयशाली परमेश्वर आहे, त्याच्या विजयामध्ये आपल्याला तो विजय करणारा आपल्याला परमेश्वर विजयशाली जिवंत देव आहे. तो तुम्हाला मला हारू देणार नाही, तो आपल्याला विजय वीर करणारा परमेश्वर आहे. प्रियजनांनो, आपण आता वचनाकडे वळूया. येशू वादळ शांत कसा रीतीने करतो बघा. प्रियजनांनो, आपल्या जीवनात फार वादळ येणार, फार आंधी तुफान येणार, संकट येतील, दुःख येणार, हे येणार, हे जरूर येणार. लक्षात ठेवा, हे सगळे येणार. परंतु कोण आपल्या संगती, कोण आहे माझ्यासोबत, हे आठवण करा. हे सगळे येणार, पण कोण आहे माझ्यासोबत. प्रभू येशू मसीह. प्रभू येशू मसीहचं वचन आहे, जगाच्या समाप्तीपर्यंत सदोदित मी तुमच्या संगती आहे. जगाच्या समाप्तीपर्यंत म्हणजे माझ्या समाप्तीपर्यंत, मी मरेपर्यंत, श्वासाच्या अंतापर्यंत तो माझ्या संगती आहे. तुमच्या श्वास, असं नाकावर बोट ठेवा, श्वासाच्या अंतापर्यंत माझ्या संगती, माझा प्रभू येशू मसीह माझ्या संगती आहे. मी भिणार नाही. मी या वादळी वाऱ्याला, आंधीला, संकटे दुःखाला घाबरणार नाही. तर मी टाळी वाजवून पूर्ण अंत करणारा विश्वास ठेवून, दृढ राहून त्याच्या विश्वासात मी वाढ होणार. प्रियजनांनो, माझ्या संगती माझा प्रभू येशू मसीह आहे. तो माझा जिंदा खुदा आहे. तो माझा खरा जिवंत देव माझ्या संगती आहे. मी भिणार नाही, मी घाबरणार नाही. माझा खरा जिवंत देव माझ्या संगती आहे. प्रियजनांनो, तो महान असा त्रेक एक परमेश्वर मला आणि तुम्हाला त्याच्या आशीर्वादाने ओत प्रोत भरभरून काढो. आमेन.